खूप सारे लोकांची रिक्वेस्ट येत आहे की माझा फॉर्म चुकलेला आहे, किंवा मग मी जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याचा नंबर रॉंग टाकलेला आहे, किंवा मग जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये मी डिप्लोमाचा काही डिटेल्स टाकलेच नाही, फक्त डिग्रीचेच टाकले आणि मग डिग्रीमध्ये 3 इयर्स ऑफ डिग्री आली कारण की डिप्लोमाचं न टाकल्यामुळे. तर अशा केसमध्ये काय करू शकता, तुम्ही नवीन फॉर्म तर भरूच शकता. जो लेटेस्ट फॉर्म आहे ना तो कन्सिडर केला जाईल आणि जे जुनी फीज आहे मग ते रिफंड भेटणार नाही. पण नवीन जो फॉर्म राहते, आता तुम्ही 2 फॉर्म भरले, तो जो लेटेस्ट फॉर्म आहे तो कन्सिडर करण्यात येईल. आणि जर तुम्हाला आणखी थोडाफार डाऊट असतीलच तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवर तुमच्या ज्या स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुमचा फॉर्म चुकला असेल तर एक वेळेस भरून घ्या, कारण की तेच मग व्हेरीफाय डीबी वगैरेच्या वेळेस व्हेरिफिकेशन साठी यूज करते. तर एक वेळेस ते करून घ्या तुम्ही, म्हणजे कसं राहते की मग तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. नाही तर तुमच्या माइंडमध्ये ते चालत राहील की चुकलाय. आणि ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी पण एक रिक्वेस्ट आहे की एक वेळेस सबमिशनच्या आधी 2 वेळेस तरी क्रॉस चेक करून घ्या तुमचा फॉर्म, जेणेकरून काही मिस्टेक होणार नाही.